मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मोठी बातमी आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे राज्य सरकारसह मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे। ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यासंदर्भात पुन्हा सुनावणी होणार आहे। 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता यात पुढे काय होतं, मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। क्युरेटिव्ह संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे। येत्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे। याचा अर्थ असा की क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेले आहे। यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल। तर या विषयाबाबतच्या काही राजकीय प्रतिक्रिया काय आहेत आपण बघूया। क्युरेटिव्ह संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे। येत्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे। याचा अर्थ असा की क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेले आहे। यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल। मराठा समाजाला क्युरेटिव्ह पिटिशनचा खुळखुळा दाखवण्याचं काम या राज्यातल्या सरकारकडून करण्यात येत आहे। क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मराठ्यांना 50% आत आरक्षण मिळणार नाही, तर तेच जे काही देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये दिलेलं पॅकेज होतं ते पॅकेज रिस्टोर करण्याचा प्रयत्न हे करायला लागलेले आहेत। त्याला काही कोर्ट मान्यता देणार नाही। तरी सुद्धा जरी ते टिकलं तरी केवळ आणि केवळ महाराष्ट्रापुरतं ते मर्यादित आरक्षण असणार आहे। त्याला आम्ही आरक्षण म्हणत नाही, तर ते महाराष्ट्रापुरतं पॅकेज आहे। कारण ते आरक्षण गुजरातमध्ये चालणार नाही, केंद्र सरकारच्या कुठल्याही भरतीत चालणार नाही, तर कुठल्याही राज्यात चालणार नाही। आता एक तर असं आहे की एक चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळालेली आहे, ती म्हणजे जे मी पहिल्यापासून सांगतोय की गायकवाड कमिशनने त्यांच्या त्या आयोगाच्या माध्यमातून जे बिल आणलं होतं, फडणवीस मुख्यमंत्री असताना जे हायकोर्टामध्ये बरंचसं मंजूर झालं होतं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं होतं। तर क्युरेटिव्ह पिटिशन जे झालं आणि ते क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलं, हा फार मोठा एक दिलासा जो आहे मराठा समाजाला मिळालेला आहे।